जास्त काळजी करू नका, लय बोर करणार नाही तुम्हाला. तसे शेतीचं ऐकायचं म्हणल्यावर जरा काटाळा येतो लोकांना. 20-25 मिनिटं बोलत तर तुम्हाला इथं आलेल्याचा अभिमान वाटेल की आपण बरं झालं मीटिंग अटेंड केली. अशी मीटिंग होऊ शकते असं तुम्हाला जाणवलं की चांगलं झालं. मी रेग्युलर तुम्हाला काय सांगत बसणार नाही, किती बियाणं लागतं, कसं लावायचं असतं, काय असतं, किती रोज लावायचे काय, असलं काय सांगत बसणार नाही. मला ज्या चुका जाणवतात शेतकऱ्यांच्या तेवढ्या एक 5 चुका मी तुम्हाला सांगणार आहे की त्यात मी केल्या नाही पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. केल्या तर काय हरकत नाही, पण करू नये अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊन वेळ आता सांगायला लागला आम्हाला. आम्ही 50 वर्ष झालं करतो आणि आता कसा बदल झाला. तुमच्याकडून बदल झाला तर करा, तुमचाच फायदा होईल. नाही झाला तर शेती चाललीच आहे आपली, चालली, त्याला काय करतो. एक लेक्चर ऐकलं विषय संपले. तर पहिला मुद्दा असा आहे, मला 90% शेतकरी अशी वरच्यावर खतं टाकताना दिसतात. अशी बऱ्याच ठिकाणी अशी दिसतात वरच्यावर टाकताना. तो ह्यो 100% खून आहे त्या खताचा. तुम्हाला जिंदगीत कधी चांगला रिझल्ट येणार नाही जमिनीच्या वर पडलेल्या खताचा, कधीच येणार नाही. बरं तुम्हाला मी लिहून देतो अगदी कोऱ्या कागदावर, 2.5 तास जर खत उन्हात राहिलं ना, 100 किलो टाकलं तर 90 किलो उडून गेलेला असतं. तुमच्या डोक्यात सगळ्यांच्या प्रकाश पडला असेल कांद्याला टाकायचं कसं, वरच्यावर टाकायचं. नंतर बोलू आपण त्याला. मुळात एक भाग्य, उसाला बी वर टाकलेली लय बघितलं नाही, सर लय टाकलेली बघितलं तुम्ही. तुम्ही तुमचे 2-2 हजार रुपये अशा हवे. मित्रांनो एक गोष्ट क्लिअर डोक्यात करून घ्या. एक गोष्ट जगात नियम आहे, सगळ्यात जगात खत जोपर्यंत माथ्यावर होत नाही तोपर्यंत पिकास लागूच पडत नाही. त्याचं पहिलं कारण असे, टाकलेलं खत पिकाला डायरेक्ट खाता येत नाही. पिकाच्या खाण्याच्या अवस्थेत येण्यासाठी मातीच्या आत लपलेल्या बॅक्टेरिया त्याच्यावर काम करतात. म्हणजे थोडक्यात सांगतो काय करतात. खत ऍसिड बनलेले, सगळी खतं ऍसिड बनलेली. नायट्रिक ऍसिडनं नायट्रोजन बनले, फॉस्फरिक ऍसिडनं फॉस्फरस बनले, पोटॅश सल्फ्युरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट. जिथं सल्फेट आलं तिथं सल्फ्युरिक ऍसिड, जिथं फॉस्फेट आलं तिथं फॉस्फरिक ऍसिड, जिथं नायट्रेट आलं तिथं नायट्रिक ऍसिड. ऍसिड बनलेले ऍसिडला स्वतःच्या अंगाचा दाह असतो, ऍसिड उष्ण असतं ऍसिड स्वतः. ते खाली गेलं तर बॅक्टेरियाच्या वेळी सेंद्रिय पदार्थ खायला येतात ना, ते सेंद्रिय पदार्थ खात असताना ना त्यांच्या अंगातलं एक ऑर्गॅनिक ऍसिड बाहेर पडतं. ऍसिड बाहेर पडतं सेंद्रिय पदार्थ खाताना. आणि ते ऍसिड आपल्या खतांच्या ऍसिडवर पडलेलं नाही, ऍसिडला ऍसिड मायनस होतं, राहिलेला फॉस्फेट सल्फेट नायट्रेट जात खात. अशी रिॲक्शन. तुम्ही फोन बंद करता का प्लीज? तुझ्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होते ना. मी एक तर 25 मिनिटं बोलणार, त्याच्यात तू आणखी 10 मिनिटं घरातल्यांबरोबर बोलणार. तर पहिला मुद्दा माझा असा होता की माथ्यावर जोपर्यंत जात नाही ना तुमचं खत तोपर्यंत पीक बॅक्टेरिया त्याला अवेलेबल करू शकत नाही. आणि जर बॅक्टेरियाने अवेलेबल नाही केलं तर ते पीक खाऊ शकत नाही. म्हणजे खत हा ज्वारीचा दाना आहे, त्याची भाकरी करायची प्रोसेस मातीच्या आपल्याला बॅक्टेरिया करतात. आणि जर ती मातीच्या वरच असेल तर बॅक्टेरिया मातीच्या वर येऊन काम करत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? आपल्या डोक्यात टपली मारायची, खत जोपर्यंत मातीवर होत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही. हा पहिला मुद्दा आहे, कधीच विसरू नका. मला बरेच लोक म्हणतात कोणती बांधणी करताना आज जाताना आम्हाला आज जाता येत नाही, मग वरच्यावर खत टाकतो. अरे आज चाललंय उसाला वरच्यावर खत टाकायला तर मोजमूनच राहिली, वरच्यावर काही टाकू नको. पहिला मुद्दा खत माथ्यावर झाला पाहिजे. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा, 5च मुद्दे 25 मिनिटं बोलणार. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा, मला बरीच लोक सकाळ सकाळी 9 ते 11च्या दरम्यान खत टाकताना दिसतात. बरीच काय 99% सकाळ सकाळी खत टाकायची लई गडबड असते सगळ्यांनी. मी तुम्हाला आज एक कानमंत्र देतो, बंद करून टाकायचं. खत कधी सकाळचं टाकायचं नाही, खत चढतीच्या सूर्याला टाकायचं नाही, उतरतीच्या सूर्याला खत टाकायचं. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो, फायदा तुमचा आहे. मला फार चांगल्या शेतकऱ्यांनी माझ्या प्रयोगांती माझ्या लक्षात आलेले की ह्याच्यात काम केलं पाहिजे आपल्याला. थोडंसं खत चढतीच्या सूर्याला टाकली ना तर 2-3 सेंटीमीटर मातीच्या आड जरी गेली ना तरी 7 ते 8 तास आहे ना ती सूर्यप्रकाशात राहते. आमचा काय योग आला होता, आम्ही एकदा चिलीला गेलो होतो. नाशिकचे 14-15 बागायतदार घेऊन गेलो होतो आम्ही. आणि चिलीला गेल्यावर आहे ना 8-9 दिवस फिरलो त्याच्याबरोबर, एखाद्या शेतात फिरलो. 8-9 दिवस आम्ही वेगवेगळे रानं शेतात फिरत होतो. आणि 8-9 दिवसानंतर तिथला एका शेतकरी आहे ना, म्हणजे आम्हाला तर पहिल्यांदा 17 दिवस वाटला आपल्यावर फिरतोय तो शेतकरी. आम्हाला नंतर कळलं मॅनेजर शेतकरी आपल्याला आज भेटायला येणार 8 दिवसात. 8 दिवसानं तिथं भेटल्यानंतर त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारला, का म्हटलं 8 दिवसात आम्ही दिवसभर फिरतोय. एक तर तिथं 16 तासाचा दिवस असतो, रात्र फार थोडी असते, 8 वाजता पण उजेडच असतो, फोटो पिरियड जास्त असतो त्यांच्या झाडांचा, सनलाईट जास्त असते.
मी सनलाईटचं पण महत्व सांगेल तुम्हाला आपल्या घरामध्ये किती नंतर सांगेल. मी जर विसरलो तर मला आठवून द्या, तुम्ही सनलाईटचं काहीतरी सांगा. कधी कधी मुद्द्याच विसरतो. पण तिथं गेल्यानंतर ना मी त्यांना म्हटलं की का मी 8 दिवस झालं तुमच्याकडे फिरतोय, मला एक सुद्धा शेतकरी खत सोडताना पाणी सोडताना दिसला नाही किंवा काय दिसलं नाही मला राहणार तुमच्या. तो माझ्याकडे बघून हसला आणि त्याला मला इंग्लिश मध्ये बेकार डायलॉग मार. तो म्हणला म्हणून तुम्ही मारले म्हणला 15 दिवस, तुम्हाला कळत नाही म्हटलं. मी सहन करून घेतलं. माझ्याबरोबरचे शेतकरी माझ्याकडे बघून हसायला लागले. तरी पण म्हटलं आपल्याला शिकायचं तर आपल्याला विचारलं पाहिजे का असं म्हणलं. मी अडाय म्हणलं मला मान्य आहे. म्हणलं काय अडायची तरी सिद्ध कर. तो मला त्या दिवशी सांगितलं, मला मातीच्या 2 ते 3 सेंटीमीटर जरी तुझं खत गेलं, 5 ते 6 तास जर सूर्यप्रकाशात राहिलं, 2.5 ते 3 तास जर राहिलं म्हणलं, तर म्हटलं मातीच्या गेलेलं 2-3 सेंटीमीटरचं खत सुद्धा उडून जातं. म्हणून म्हणला शक्यतो म्हणला फर्टिलायझेशन हे संध्याकाळी करायचं. का 16-17 तास सापडतात मातीच्या कणाला सेंद्रिय कार्बाला त्या खताला चिकटायचं. आणि एकदा का ते खत चिकटलं त्या कार्बाला किंवा मातीत की त्या मातीच्या शरीराच्या टेम्परेचरमुळे ते पुन्हा वायाला जात नाही, त्याचा दूर होत नाही. गोष्ट लय बारीक आहे मित्र, पण लय महत्वाची. खत चढतीला न टाकता उतरतीला टाकायची. 2 नंतर 3 नंतर. साहेब लाईट नसते, कामगार नसते, हे प्रॉब्लेम आपले खताचे. खताला भाव नाहीत का? नको 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 व्हायला मानलं कष्ट करून विकत आणले, त्यानं पैसे दिले, त्यानं उधारी आणले, ह्याचं उडून जाऊ आणि ह्याचं मारतं असं खत मानणार आहे? ऍसिड 5-6 तास सूर्यप्रकाशात राहिले उडून जा. तो 2.5 तासच म्हणतो. मी म्हणलं आमची जनता तर म्हणलं मातीच्या आडाचं सोडा, मातीच्या वर 40 डिग्रीत असते म्हणते, ती खपाखप टाकतात खत. खत रिस्पॉन्स नाही करणार किंवा 2000 रुपये खर्च केला त्याचा रिझल्ट नाही. 200-500 रुपयाचा रिझल्ट म्हणजे तुम्ही खुश व्हा. खताच्या प्रत्येक दाण्याचा हिशोब लागला पाहिजे आणि प्रत्येक दानामुळे जवळ पडला पाहिजे, त्याचं एकदम आपल्याला योग्य निवारण झालं पाहिजे. दादा मला एका गोष्टीचं इतकं वाईट वाटलं. मी कोल्हापूर जिल्ह्यात एका गावात, मला मिटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी विचारलं बेसल डोस काय टाकायचा. म्हणलं बेसल डोस टाकायचाच नाही. शेजारी माझ्या सगळी युनिव्हर्सिटीचे लोक सायंटिस्ट बसली. मला लय वाईट वाटलं, त्यांना लय वाईट वाटलं. त्यांनी अगोदर लेक्चर देताना बेसल डोसची लाईन दिली होती, 7-8 हजार रुपयाचा डोस दिला होता त्यांनी. मला एका प्रश्नाला वाटलं की सगळ्या शेतकऱ्यांनी विचारलं मला बेसल डोस का नाही टाकायचा. म्हणलं मूर्ख आहे तुम्ही सगळे, अजिबात नाही टाकला पाहिजे. म्हणजे का? म्हणजे तुमचा बेसल डोस त्याला पान नाही मुळी नाही खाणार आहे कोण त्याला 25 दिवस. पान फुटायला 30 दिवस जातात म्हटलं, मुळी फुटायला 20-25 दिवस जातात. आपला डोस खाणार आहे कोण? मुळीच्या साईडला पडलेला डोस हा मुळीला खाता येतो. तुम्ही टाकताय बेसल मध्ये टाकताय. काय काय लोक मला काय लय भारी बोलली, म्हणजे नाही साहेब खत 15-20 दिवसांना अवेलेबल झालं. म्हणलं मान्य. युरिया तर म्हणलं 5व्याच दिवशी लागतो. फॉस्फरस 25, पोटॅश 25, 30. तिसऱ्या दिवशी तरी आपलं लहान बाळ मटण खायच्या लायकीचं असतं आणि आपण खपाखप 8,000 रुपयाचा डोस टाकलेला असतो. थांबलं पाहिजे. आपण बारीक विचार करायला सुरुवात केली पाहिजे, नाही तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार नाही. मला ते शिकवायचे तुम्हाला की खतं चढतीला नंतर का उतरतीला टाका, तुम्हाला या गोष्टीचा फार फायदा. माझा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा, थोडं शिकून घ्या. थोडं टेक्निकल आहे पण शिकून घ्या, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर माझ्यासारखा प्रत्येक वर्षी कोणतरी येणार आणि तुम्हाला गंडवून जाणार. शिकलं पाहिजे आपण, एक एक गोष्ट शिकली पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट. राहू दे, ती लिहायचं दादा, आपण नंतर लिहू. माझ्याकडे लक्ष द्या. माझा मुद्दा फार सिंपल आहे. जास्त पीएच असलेल्या जमिनीत कमी पीएचचं खत टाकायचं आणि कमी पीएच असलेल्या जमिनीत जास्त पीएचचं खत टाकायचं. मुळात पीएच माहिती आहे का कोणाला? पीएच असतो हे तरी माहिती आहे? पीएच सगळ्याला असतो, जमिनीला असतो, दुधाला असतो, पाण्याला असतो, ऍसिडला, सगळ्याला पीएच असतो. पीएच सगळ्याला असतो. राजस्थानचं रेगिस्तान म्हणजे समजा हाय पीएच सलाईन, समुद्राची रिती म्हणजे ऍसिडिक पीएच समजा, जिथं लावलेलं काही उगवत नाही दोन्ही. आणि मधली बारामतीची जमीन आपली समजा वरवणची, जिथं लावलेलं बियाणं उगवत असेल तर समजायचा आपला पीएच 12 आहे. आता नीट बघा मी काय सांगतो. समजा आपला पीएच 7.5-8 कळे, 7.5-8 कळे आपला पीएच, तर आपण 6, 6.5, 5.5 पीएच खत टाकलं पाहिजे.
आणि समजा आपला जमिनीचा पीएच 5.5, 6, 6.5, आपण 7.5, 8 पीएच खत टाकलं पाहिजे. कधी जिंदगीत कधी विचार केला का या गोष्टी? मगाशी बोलल्याप्रमाणे स्वस्त इथे टाकायचं, पीएच गेला 2 वाईट वाटून घेऊ ना, पण फॅक्ट आहे. एवढ्या कंपन्यांनी इतकी सगळी आपलो प्रकारची खतं का काढली? ह्याच्या चुकी आमची. आम्ही कधी शिकवलंच नाही यार पीएच असतो खता, किंवा युनिव्हर्सिटीनं सायंटिस्ट लोकांनी कधी शिकवलंच नाही. अरे पीएच बघून खतं टाका. ती नुसती काय म्हणतात माती परीक्षण करा. आता माती परीक्षण करा म्हणलं की शेतकरी एखादा दगड घेऊन उभा लागला. परीक्षण केल्यावर करायचं काय हे त्याला काहीच माहित नाही आणि कळतच नाही कोणाला. काय हरकत नाही, 3 वर्षात एकदा माझी एक इच्छा आहे, माती परीक्षण करा 3 वर्षात एकदा. माती परीक्षण पण करू नका सगळं, फक्त पीएच चेक करा जमिनीचा. आपलं शरीर काय एक नाही ते फक्त माहित पाहिजे आपल्याला. एकदा का कळालं ना पीएच इतकं आहे, मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला जास्त पीएच खत टाकायचं का कमी पीएच खत टाकायचं. 1804 डीएपी खताचा पीएच किती आहे माहिती कोणाला? आता इथनं पुढे काम करायचं, घरी शिकलेलं पोरं असतं, आपल्याकडे मोबाईल असेल तर गुगलला विचारायचं ह्या खताचा पीएच किती आहे ते सांगतो, आणि आपला रिपोर्ट असला की नाही त्याच्यावर कळतं. दोन्ही गोष्टी तुमच्या हातात आहे, बिपिन चोरगीची गरज नाही. फक्त विचारायचं आणि जे आपल्या जमिनीशी योग्य खत आहेत ते निवडायचं. कळलं तुम्हाला? खत कुठल्याही कंपनीची टाका, दीपकचीच टाका, महादनचीच टाका, माझं म्हणणं नाही. पण खत कसं बघून टाका? पीएच बघून टाका. मला काय काय लोक म्हणतात साहेब 24 लय भारी आहे तुमचं, 24 लय भारी आहे तुमचं. का? हे मेलेल्याला जागं करतो लगेच, लय रिझल्ट भारी येतो तुमचा. याचा नाही रिझल्ट येत, रिझल्ट त्याच्या पीएच येतो. 24 या खताचा पीएच 2.5 आहे, 2.5. आणि आपल्या सगळ्या जमिनीचा पीएच 7.5, 8, 9 कडे गेला. आणि ते खत टाकले तर जमिनीत ऍसिडिक वातावरण तयार करतो, प्रचंड ऍसिडिक वातावरण तयार करतं, आणि त्याच्यामुळे टाकलेलं खत पटकीने लागू पडतं. हा ही साधी रिॲक्शन आहे ते. लोक म्हणतात बेन्सल 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 टाकून. बेन्सल सल्फर आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे. तुम्ही टाकलेल्या कुठल्या खताबरोबर जर टाकलं तुम्ही 100% खत ते लागू पडणार आहे का? ऍसिडच टाकले ना तुम्ही डायरेक्ट. लोक कटाळा करतात, मला लोक म्हणतात तुमच्या कंपनीचं म्हणून तुम्ही सांगता. अजिबात नाही, सल्फर गरज आहे आपली. तुम्ही 50 किलोचा पोत्याऐवजी 40 किलो टाक, पण त्या 40 किलो पोत्यावर 10 किलो सल्फर ऍड करा. ते 50 किलो टाकलेल्या पोत्यापेक्षा 80 किलो पेक्षा जास्त लागू पडेल. आपल्या जमिनीची गरज आहे ना ती. आपल्या जमिनीचा पीएच नाही कमी झाला तर खत कसं अवेलेबल होईल? तर मुद्दा माझा एकदम सिंपल होता की तुमच्या रानाचा पीएच बघून तुम्ही खतांची निवड करायची. खत कुठल्या बी कंपनीचं टाका, मला घेणं देणं नाही, पण पीएच बघून खत टाकायचं. कळलं तुम्हाला? माझा एकदम तिसरा मुद्दा सुटसुटीत मुद्दा आहे. चौथा मुद्दा माझा एकदम सोपा आहे. तुम्ही सगळेजण फवारणी करताना पंपानं, सगळेजण फवारणी करता. असा कोण बसला की ज्याने जिंदगीत कधी फवारणीच नाही केली? सगळ्या फवारणी केली. पण ती फवारणी करत असताना ना तुम्ही जबरदस्त खून करता केमिकलचा. पहिला मुद्दा माझा असा आहे, पाण्यामध्ये औषध मिक्स करून तुम्ही औषध टाकता, बरोबर आहे सगळेजण? मला इथं बसलेल्यापैकी कोण सांगेल का औषध जड आहे का पाणी जड आहे? पक्का? पाण्यामध्ये औषध टाकल्यावर वर तरंगत का खाली जात? वर तरंगत. तिथं दिलेलं कुठलंच उत्तर चुकीचं नाही. शेत सगळं बरोबर आपण शिकायला आलो. माहित नसणार माणसांना मला कळतंय. तुम्ही पाण्यामध्ये औषध टाकलं की औषध खाली जातं, तुम्ही ढावळता सगळीकडे, आणि सगळीकडे मिक्स करताना वरच्यावर राहत नाही औषध पेट्रोल सारखं चांगलं नाही, ते सगळीकडे खालीपर्यंत जातं. याचा अर्थ काय? औषध जड आहे पाण्यापेक्षा. औषध जड आहे पाण्यापेक्षा. पंपात घालून ज्यावेळी जड पदार्थ मारता झाडाव त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा खाली जड पदार्थ वगळून येतो, वर काय शिल्लक राहतं? मोठा घोटाळा आहे शेत फवारणी. आणि पुन्हा येऊन दुकानदाराजवळ बसतात, रिझल्टच नाही आला रे, काय दिलं तर कसे काय ती काय. आणि कट्ट्यावर तर असल्या चर्चा असते जशी ही सायंटिस्टच आहे. कुठल्याही केमिकलला भावना नसतात मित्रांनो, केमिकलला भावना नसतात. केमिकल जिथं पडलं तिथं ते काम करणार, पडतच नाही बॉम्बला खालीच येत. काम करणार कसं ते? न्हावे असतो ना गावात, तोंडावर पाणी मारतो वगळून देत नाही, स्प्रे तसा झाला पाहिजे. पाणी हे औषध पोचवण्याचं माध्यम आहे. काम पाण्याला नाही औषधाला करायचे. औषध पानावर टिकलं पाहिजे, ते खाली गळलं नाही पाहिजे.
ह्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही? ह्यासाठी पहिल्यांदा 5 वर्ष 6 वर्ष जो पंप आणलाय तुम्ही त्याच्या नोझल चाकत्या कधी बदलल्यात का नाही ह्याचा विचार करा. कोणाचा फार करतो, कोण फुर करतो, दानादन चाललेला असतं, चिळकांड्या मारत असतो. कधीतरी रिझल्ट येईल का तुम्हाला? पाणी पानावर पडलं पाहिजे, ते खाली गळलं नाही पाहिजे. भलं नाव्याच्या पंपानं स्प्रे करा, ते पानावर पाणी टिकलं पाहिजे. ते तुमचं पाणी जर टिकत नसेल, खाली गळत येत असेल ना, तर तुम्ही 100% समजायचं आत्ताच 2000 उडवून आलो खाली, समजून जाईल. बरीच लोक म्हणतात नाही नाही साहेब तुम्ही असं बोलताय, पण आम्ही स्टिकर बिकर घेतो, त्याच्यात ती घेतो ती घेतो. आता आपण किती विचित्र आहे बा. 3000 रुपये लिटरचं औषध आणलंय, त्याच्यावर भरोसा नाही. त्या 20 रुपयाच्या स्टिकरवर भरोसा आहे, हे त्याला चिकटवलं म्हणून. मला म्हणायचं नाही वापरू नका, वापरा तुम्ही बसताय, पण काय अंधविश्वास कसलाय आपला. नाही नाही ही चिकटवलं त्याला, म्हणजे औषध कंपनीने काही चिकटवलेलंच नाही का, काय त्याच्या चिकटाचं काही टाकलंच नाही का. पंप बदला, पंप बदलू नका. पंपाच्या नोझलीत का नाही चाकत्या, इटालियन आलबूज, बारीक थेंबाचा स्प्रे जो काही कळत नाही अशी नोझल टाक. आपलं औषध पानावर पोचलं पाहिजे, ते खाली गळलं नाही पाहिजे. आणि हे जर नाही ना काळजी घेतली, तुम्ही सोनं जरी आणून मारलं तरी तुम्हाला रिझल्ट येणार नाही. मी लिहून देतो, ह्या लई चुकायचे आपल्या. कुठल्याच चांगल्या स्प्रेचा तुम्हाला कधीच चांगला रिझल्ट येणार. आणि त्याच्यापेक्षा आणखी जबरदस्त एक गोष्ट होती तुमच्याकडे, 2-4 औषधं मिक्स केल्याशिवाय तुम्हालाच करमत नाही मी काहीतरी मारले. 1 कीटकनाशक, 1 बुरशीनाशक, 1 टॉनिक, 1 खत, आणि सगळं 5-6 जण मिक्स झाल्यावर स्टिकर बिकर टाकतोच त्याच्यात. तुम्ही एक विचार करा, तुम्ही एक साधा विचार करा. मंदिरात असं बोललं नाही पाहिजे, पण माफ करतील मला देव, तुम्हाला समजण्यासाठी बोलतोय. गावठी विस्की, जिन, बियर, रम सगळे एकत्र टाकायचं. जाईल का घरी नीट? तुमचं पीक राहील काय? ती त्यानं काय समजायचं आपल्याला काय मारलंय? त्याला तरी कळल का? त्या पुढे विष म्हणून लिहिलेलं असतं सगळ्यांनी, विष मारताय. विष मारताय ते तरी भेसळयुक्त मारू नका. 1 लय 2 औषध, ज्या दिवशी तुम्ही 3रं औषध मिक्स करता त्या दिवशी संपलेला असतं. लिहून घ्या, तुम्हाला कधीच रिझल्ट येत नाही. 25% येतो रिझल्ट तुमचा. 4थं औषध मिक्स केलं की 12% 5वं केलं की 10 निघा. त्यालाच कळत नाही आपण काय तयार झालं. कळते का मी काय सांगते का? बावसर चालले 100% लक्षात घ्या. घरी जाऊन पियानं लिहून ठेवायचं. काय आमचं एक म्हणणं आहे, दुकानदार आहेत ना. 1 मिनिट का, मी तुम्हाला सर प्रश्नाचे उत्तर देतो. किती दिवस दुसऱ्याला दोष देणार आहे? तो देतो, तू काय देतो? आम्हाला कळत नाही ना. आता आज कळलंय की नाही, उद्यापासून करू नका. मुद्दा एकदम सिंपल आहे. उद्या दिसू नका मला 3-4 औषध एकत्र मिक्स करून मारताना. आज कळलंय ना, आजपर्यंत जे झालं ते गंगेला मिळालं. तुला माहित नव्हतं, संपला विषय. आपल्याला आजपासून सुधारायचे. झाले गेलं, विसरून जावं सगळं. जोपर्यंत मला ज्ञान नव्हतं 6 वर्षापूर्वी, जोपर्यंत मी सायंटिस्टच्या टच मध्ये नव्हतो, मी सांगायचो 2-3 औषध मी करणार आहे. मी सांगितलेले अगदी कशाला लाज वाटत नाही मला सांगताना. 2016 पर्यंत सांगितले लोकांना मारायला, पण 2017ला आमची भेट झाली एका चांगल्या स्प्रेवाल्याशी. त्यांना आम्हाला समजून सांगितलं की हा रिझल्ट कसा डाऊन येतो. आणि त्या दिवसापासून मी ज्या गावात जातो त्या गावात सगळ्यांना समजून सांगतो की बाळांनो, हे फार दुःख आहे, फार मोठं आहे, हे करू नका असलं काय, याच्यामुळे तुम्हाला फार मोठा त्रास होईल. यांनाही माहित नसतं, आज ह्यांना कळाले. उद्यापासून 10 वेळा सांगताना विचार करतात ती लोक. विचार कुठला करायचा माहिती आहे? आपण राजवंश पक्षी व्हायचं. शेतकरी दुकान टाकले, कंपनीवाले, आम्ही तेवढ्यासाठीच बसलोय तुम्हाला भांडवायला. आपण हुशार व्हायचं, चांगलं ऐकायचं, चांगला अभ्यास करायचा, आणि थोडस आपल्या नजरेला पटेल, डोळ्यात पटेल ह्याचा विचार करायचा. आपल्या देखत जर खाली पाणी गळते, जड आहे केमिकल, ह्या गोष्टी लक्षात नाही त्याला. आज लक्षात आल्यात ना, उद्यापासून सुधारवायचा प्रयत्न करू. आजपर्यंत काय घडले विसरून जा. कुणी आम्हाला काय सांगितलं, त्यांना आम्हाला असं सांगितलं, हे मनात आणू नका. आज एक सत्य कळलं, प्रत्येकानं प्रत्येकाच्या नॉलेज प्रमाणे सांगितलं. युनिव्हर्सिटीने डोस सांगितले, बेसलला टाका. मी सांगतोय बेसल टाकू नका, मुळीच नसते. तोच डोस तुम्ही 18व्या 20व्या दिवशी टाका, मुळी फुटल्यावर लगेच लागू पडत. हे आजचं तंत्रज्ञान.
आजपर्यंत काय झालं ह्याचा अजिबात विचार करू नका. तर मुद्दा माझा ह्या मुद्द्यावर होतो की जे 4-5 पदार्थ जे तुम्ही मिक्स करताय ते मिक्सिंग टाळा. स्प्रे टाळू नका, माझं स्प्रे टाळा हे म्हणणं नाही, पण मिक्सिंग टाळा. 2 केमिकल सकाळी मारा, 2 केमिकल संध्याकाळी मारायचे. हे मारत असताना त्याला तुम्हाला त्याचे परफेक्ट रिझल्ट येतात. तुम्ही 3-4 केमिकल हे बघा, एका दुसरं केमिकल टाकलं की रिझल्ट 50 टाकतात, तिसरं टाकलं की 25, चौथं टाकलं की 12, पाचवं टाकलं की कोंबा. हे कन्फर्म आहे, याला काही चॅलेंज नाही. तर या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा 5वा आणि शेवटचा मुद्दा आजच्या मीटिंग मधला माझा शेवटचा मुद्दा 5वा थोडा आध्यात्मिक आहे, पण त्याला शास्त्राचे प्रबळ जोड. मित्रांनो, खत टाकत असताना खत पौर्णिमेच्या तोंडावर टाक, अमावस्येच्या तोंडावर खत टाकून. तुम्ही म्हणाल साहेब इतके 4-5 मुद्दे चांगले सांगितले, मगच लिंबू नारळ कुठून आला तुमचं? अनन्यसाधारण महत्व आहे लिंबू नारळ, अनन्यसाधारण. कीड अंडी कधी घालते कोण सांगेल का मला? कुठली कीड अंडी कधी घालते? अमावस्येच्या रात्री नाही, काय हरकत नाही, अमावस्येच्या रात्री. म्हणजे अमावस्येच्या रात्रीच्या अलीकडे पलीकडे 2-3 दिवस उनका कार्यक्रम चालताय पुरा. एखाद्या रोगाला वाढायचं असेल तर प्रकाश चांगला का लाईट चांगली? प्रकाश चांगला का अंधार चांगला? रोग प्रकाश. सनलाईट मध्ये बुरशी वाढते काय? मी समजून सांगतो. कुठल्याही बुरशीला आहे ना सूर्यप्रकाश कधी आवडत नाही, त्याला काळोख लय आवडत. पाण्यामध्ये सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही, स्पायरो वगैरे तयार होतो, बुरशाचा आहे ना. तर बुरशीला काळोख आणि पाणी फार आवडतं. वॉटर लिव्हिंग असतात बुरशी है ना. मला मुद्दा हा सांगायचा होता तुम्हाला सगळ्यांना की खत का टाकायचे आपण पौर्णिमेच्या तोंडावर, अमावस्येत का नाही टाकायची. त्याचा मुद्दा असा होता, काळोखी रात्र आणि गडद काळोख हा किडी आणि रोगांचा थैमान मांडणारा वेळ असतो आणि तो बरोबर अमावस्येला असतो. आणि म्हणून आपलं खत आहे ना किडी आणि रोगांचं जर समाधान म्हणणार असेल तर आपण वेळ टाळली पाहिजे. तुम्ही अमावस्येनंतर 5व्या दिवसापासून पौर्णिमा सुरू होईपर्यंत 10व्या-15व्या दिवसापर्यंत 10-12 दिवसात कधी खतांचं ऍप्लिकेशन केलं ना तर पौर्णिमा संपेपर्यंत 25 दिवसात आपली सगळी खतं चांगल्या पद्धतीने लागू होतात. झाड डबल शिफ्ट मध्ये काम करतं, दिवसा आणि रात्री. रात्री पौर्णिमेमध्ये फार सुंदर फोटोसिंथेसिस येते. काय तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही तसे अंधारातच बार मारले 40-50 वर्ष. आता शास्त्राचा आधार धरायचे की आज कुठला वार आहे, आपण काय खातात 5-6 दिवस मागे पुढे करू शकतो. आणि लय काळजी करू नका, तुम्ही खत टाकल्यामुळे वाढलं बिडलं. एखादा जर दाना तुम्ही जमिनीत टाकताय ते उगवतो, इथं पाठीवर थाप मारायची, माझ्या जमिनीत मुक्त स्वरूपात खत म्हणूनच हे वाढतंय, म्हणूनच हे वाढतंय. मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो, तुमच्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल. 96% झाडाचं अन्न निसर्ग निर्मित गोष्टी बनवतात. 96% झाडाचं अन्न निसर्ग निर्मित गोष्टी बनवतात. तुम्ही आम्ही टाकलेल्या खतांचा त्याला जास्त फरक पडत नाही. सगळ्या खतांचा रोल 4% फक्त 4%. संजू शेठ ते दुकानदार, महादन, आरसीएफ सगळी फक्त 4%. 96% गोष्टींचा कुणीच विचार करत नाही, कुणीच विचार करत नाही, कोणच नाही. मला लय वाईट वाटतं. मला आमच्या इथले शेतकरी म्हणते साहेब ऊसाचं उत्पादन येत नाही, लय 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 खत टाकतो, लय लय कष्ट करतो. 40च्या पुढे जायला झालाय. बॉम्बला 120 दिवसानंतर सूर्यप्रकाश तुझ्या कांड्यावर पडतच नाही. जाणार कसं, वजन वाढणार कसं? 96% अन्न सूर्यप्रकाशामार्फत मिळणारा कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामार्फत मिळणारा हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, C6H12O6 एकत्र आला की सिंपल शुगर तयार होती. सिंपल शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेट. आणि हेच कार्बोहायड्रेट झाड दिवस रात्र तयार करत असतं, दिवस रात्र. आणि ते साठवून ठेवतं पानात, खोडात, सगळ्यात जास्त मुळीत साठवतं ते मुळीत. आणि ह्या 3 गोष्टी फक्त सूर्याने देतात. आणि ह्या 3 गोष्टींची चर्चा कुठंच नसते, काहीच नसते चर्चा. पाणी द्यायचं म्हणलं की आज पण आपलं दगड टाकला जातो, पोचलंय पाणी, चला. आपलं वावर भिजून खालच्याच अर्ध भिजल्याशिवाय पाणी दिल्यासारखंच वाटत नाही लोकांना. पण कधीच कुणी बघितलं नाही मुळीजवळ जाऊन कधीच बघितलं नाही, माझ्या मुळीच्या साईडच्या मातीमध्ये पाणी आज आहे किती, मला आज द्यायचंय का नको, कधीच विचार केला नाही. ना कांद्याला केला, ना उसाला केला, काहीच नाही केला.
2 दिवसांच्या मध्ये खड्डा खांदून मुलीच्या साईडची माती हातात चेक करून कधी बघितली का? अरे ह्याला आज पाण्याची गरज आहे का नाही? का ठोकाय आपल्या 7व्या दिवशीचा दिलंच पाहिजे, पुन्हा लाईट नसती. एक जण भेटला होता मला, पुढच्या आठवड्यात लाईट नाही म्हणून आत्ताच डबल देतो. तुझं मुंडकं जर टिपात बुडवून ठेवलं मी 1 मिनिट तर किती मोठा वाटेल 1 मिनिट. आणि त्या झाडाची मुळी जर राहिली 24 तास, 48 तास, 72 तास, सडली, कांदा असेल, ऊस असेल, चांगलं वाटलं काय झालं ते? मुद्दा एकदम सिंपल आहे ना. जोपर्यंत 2 कांदे असतात, 2 ऊस असतात, त्याच्या खाली एक विदभर खाली, एक फुटभर खाली जशी मुळी जाईल तशी त्याच्या माती हातात घेऊन हातात दाबायची अशी जोरात. हाताला पाणी लागलं तर समजायचं माझ्या मुळीच्या साईडच्या मातीत आता पाण्याची गरज नाही. ज्या दिवशी ते पाणी लागणार नाही त्या दिवशी दुसरं पाणी द्यायचं. पीक कुठलं पण असू. कळलं नाही सांगितलं? एकदम भारी. मी सांगू तुम्हाला, 100 मार्काचा शेतीचा पेपर असेल ना, 70 मार्काचा एकच प्रश्न आहे पाणी नियोजन. 70 मार्काचा प्रश्न सुटला ना, बाकी सगळे प्रश्न 5-5 मार्काचे आहेत. बियाणं कुठलं लावलंय, खतं कुठे टाकल्यात, पाणी किती दिले, काय कुठलं दिले, हे सगळे 5-5 मार्काचे प्रश्न आहेत. आपल्याला त्या प्रश्नांमध्ये 5 पैकी 5 पडतात, पण पाण्याचा प्रश्न सोडवत नाही तुम्ही 70% म्हणून काटाव पास होता 35 आणि 40% पडते. पाण्याचा प्रश्न सोडवला प्लस बाकीच्यातले 5-5 सोडले की तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास होणार. 85-90 मार्क पडणार शेतीत तुम्हाला. आणि 85-90% लय जास्त होतं. त्यामुळे पाणी नियोजन आहे ना, जरा जमलं ना, त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन पिकात सोडायला जमला आणि सूर्यप्रकाशातनं टनानं कार्बन डायऑक्साईड घेतला. वर्ण तुम्हाला द्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला एकच काळजी करायची, माझ्या शेवटच्या पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की 6 फुटावर सारखा लवकर, 4.5 आणि 5 फुटात तुमचा सूर्यप्रकाश 120 दिवसानंतर खाली जात नाही. आणि जर सूर्यप्रकाश खाली जात नाही तर तुमची वजन बसत नाही, कारण साखरच तयार होत नाही ना, सिंपल शुगरच तयार होत नाही ना. जंगलातल्या झाडांना कोणी खतं टाकतात का? त्या झाडांना कोणी खतं टाकल्यात का? ही कशी माजल्यात, कशी आल्यात? ते पाक सिमेंटला पण तोडून वर गेले. कसली ताकद आहे? कुणी दिलं यांना 10-20 आणि 9-24? कुणीच दिलं नाही, कुणीच दिलं. एक गोष्ट यांना फार चांगली मिळते, यांच्या प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडतो, प्रत्येक मुलीजवळ पाण्याचे भेटत यांना, म्हणून मी माजते. मित्रांनो, आज घरी जाऊन झोपताना ना 2च विचार करायचे. मी मुलीच्या साईडची माती जोपर्यंत हातात घेऊन चेक करणार नाही तोपर्यंत पाणी देणार नाही. मी खत कधी सकाळची टाकणार नाही. मी खत मातीवर झाल्याशिवाय घरी जाणार नाही. मी आपला पीएच माहित असल्याशिवाय खताची निवड करणार नाही. आणि खत टाकत असताना मी पौर्णिमेच्या तोंडावर टाकणार. ही पंचसूत्री आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठल्याच डिक्शनरीत पेपरात भेटणार नाही तुम्हाला. तुमच्यासारख्या हुशार शेतकऱ्यांनी मला शिकवलं. आज जो काय मी तुमच्या पुढे उभा आहे ते तुमच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे. मला हे डिग्री नाही शिकवलेलं. वेगवेगळ्या भागात फिरत असल्यामुळे आणि थोडीशी जिज्ञासा असल्यामुळे प्रयोग भरपूर करत असतो, त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांनी शिकवलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जवळ मांडायचा प्रयत्न केला. फवारणी करत असताना पाणी पानावर टिकलं पाहिजे, ते खाली गळलं नाही पाहिजे. ते खाली जर गळलं तर समजायचं केमिकल खाली पाणी वर आहे. पाणी औषध पोहोचण्याचं माध्यम आहे, कारण पाण्याला औषधाला करायचे, औषध आपलं पानावर टिकलं पाहिजे. एवढी तुम्ही सगळीजण काळजी घ्या अशी अपेक्षा आहे माझी. राहता राहिला विषय क्रॉपटेक्सचा, तुम्ही कुणी मागं पुढे नाद बी करू नका त्या खताचा. डायरेक्ट घोड्या गाढवाचा फरक आहे साऱ्या खतांमध्ये आणि क्रॉपटेक मध्ये. मी चॅलेंज करतो तुम्हाला, 10-20-20ची 3 पोती एका साईडला टाका आणि क्रॉपटेकची 2 पोती एका साईडला टाका. 2च पोती एका साईडला टाका 8-21-21ची, बघू कोणाचा चांगला रिझल्ट येतो. मी 3 पोत्यांची किंमत म्हणतोय 1900 रुपये. किती रुपये होत्यात? 6000 रुपये होत्यात समजा, म्हणजे 5700 होत्यात. 10-20-20च्या 3 पोत्यांची किंमत होती 5700. आणि 8 क्रॉपटेक 8-21-21ची किंमत होती, जर नीट विचार केला तुम्ही तर साधारण 3900 रुपये, 3950 रुपये होती. 3910, 4010. 2 पोत्यांची किंमत 4000, 3 पोत्यांची किंमत 10-20-20ची 5700. 1700 रुपये वाचवतो आम्ही तुमचे. 1700 रुपये 3 पोत. खत किती टाकलं त्याला काय व्हॅल्यू नाही. खत जमिनीत जाऊन अवेलेबल किती झालं त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आपलं खत वायाला जात नाही क्रॉपटेक. का नाही वायाला जात? त्याला कोटिंग केले. कशाचं कोटिंग आहे? ऍसिडचं कोटिंग आहे. कुठल्या ऍसिडचे? वीक ऍसिडचे. कुठले वीक ऍसिडचे? बॅक्टेरियाची खाद्य. बॅक्टेरिया खताकडे पळत येतात, त्यांना खाद्य भेटतं खायला. विचार करा, ज्या दाण्यावर बसल्या त्या खताच्या आणि स्वतःच्या अंगात नंतर बाहेर काढतात
आणि त्या खतावच पडत ती खत वाया जाईल का? आणि साध्या खतांमध्ये ही ताकद असेल का? म्हणून 10 वर्ष पुढचा विचार केलाय. मला लोक म्हणतात साहेब 40 किलो 2000 रुपये तुमची कंपनी गांडावती, तुमची कंपनी लुटत नाही, तुमचा लय फायदा करून देतो, लय फायदा. आतापर्यंत जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांनी वापरले गेल्या 4 वर्ष. मला एकाचा बी फोन नाही साहेब तुमचं खत बारदाळ रिझल्ट नाही आला, अजिबात नाही. तुम्ही स्वतः ट्रायल करून बघा, पुन्हा विश्वास नाही ठेवायचा कधी. शेतीमध्ये कोण पण किती पण मातब्बर असो, आपल्या स्वतःच्या रानात 2 काकड्या बाजूला काढून ठेवायच्या जिथं वेगळं काहीतरी वापरलंय तुम्ही, आणि प्रयोग करायचा. चांगलं काय वाईट काय, जे चांगलं असेल ना ते वापरायचं. आणि दत्त शिरोळ कारखान्यावर होतो काल, माझं लेक्चर होतं. गेल्या वर्षी 12 प्लॉट घेतले होते कारखान्याची प्रॅक्टिस आणि आमची प्रॅक्टिस. 6 टनाचा फरक पडलाय, 6 टनाचा फरक पडलाय. 300 रुपयाचं खत जास्त वापरले आहे. 6 टन 35 रुपये दर. विचार करा, 20-25 हजार आणि 300 रुपये कुठं, 22 ते 23 हजार रुपये जास्त एकरी मिळून दिले जातात. आणि शेट 10,000 जरी एक्स्ट्रा मिळाले ना तरी तो आपला 10 महिन्याचा किराणा असतो. म्हणून बारीक विचार करा, ती खतं वायाला जात नाही. 5-6 वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं होतं साधी खतं आता जमिनीत गेल्यावर रिस्पॉन्ड करत नाहीत व्यवस्थित, आणि म्हणून आपण ही कोटिंग युक्त आपलं खत वायाला जाऊ नये, बॅक्टेरियाचं खाद्य द्या. आणि म्हणून त्याला आपण क्रॉपटेक म्हणतो. क्रॉपटेक म्हणजे क्रॉपला दिलेली टेक्नॉलॉजी. क्रॉपटेक नावाचं खत दिले. 8-21-21 9-24 9-24 आपण ऊसासाठी केलेले आणि 8-21-21 आपण कांद्यासाठी केले. मला लोक आता संशट म्हणत होते साहेब, लोकांना ना पहिला डोस टाकला की दुसरा म्हणतात पहिला 8-21-21 टाकले, आता काय टाकले. मग आम्ही दुसरं खत मागते. म्हणलं का नाही, त्यांना ती सवय ती पहिल्या खताचा आवडत नाही. मी म्हणलं टाकणार NPKच हे तुम्ही, मग हे टाकलं ते टाकलं त्याला काय फरक पडतो नाही, पण ते शेतकऱ्यांच्या डोक्यात जात नाही. डोक्यात घ्या, चांगली खतं टाकायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, क्रॉपटेकचे कांद्याला 2 डोस आहे. मी टाकत असताना ना आमच्या कागदाव बिगदाव युनिव्हर्सिटी प्रमाणे आम्हाला लिहावं लागतं, बेसल इतका टाका हे इतका टाका. पण मी सांगू का तुम्हाला, जर कांद्याचं चांगली प्रॅक्टिस करायची असेल ना तुम्हाला, एक गोष्ट कधी विसरू नका. पांढऱ्या मुळांची वाढ करणारं सिंगल सुपर फॉस्फेट बेसलला टाकून द्या तुम्ही. आणि 20 ते 21 दिवसाच्या दरम्यान क्रॉपटेकची 2 पोती घ्यायची आणि बेसल 10 किलो घ्यायची, विषय संपला. क्रॉपटेकची 2 पोती घ्यायची आणि हे 10 किलो घ्यायचं, विषय संपला. आणि साधारण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान क्रॉपटेकची 2 पोती घ्यायची आणि एक 24-24 अर्धा पोत. हा शेतकऱ्यांनी दिलेला डोस आहे बरं, कंपनीच्या लिटरेचरवर दिसणार नाही तुम्हाला, पण अशा पद्धतीने टाका. तुम्हाला 100% सांगतो, आताच्या उत्पादनामध्ये 2-4 क्विंटलचा फरक जाणवतो, सहज जाणवला. आणि हे मला तुम्ही चेक करून बघा. अर्धा एकर तुमच्या पद्धतीने करा, अर्धा एकर माझ्या पद्धतीने करा. खतं टाकत असताना मात्र विचार करायला विसरू नका. मी 5 मुद्दे सांगितले. खतं सकाळची टाकू नका, दुपारनंतर टाका. खतं मातीवर करा. आता क्रॉपटेकची एक तुम्हाला एक अचूक फायदा आहे. काय सांगा, का फायदा आहे? समजा कांद्याला वरच्यावर पडलं, इतर खतांसारखं त्याला डायरेक्ट सनलाईटला येत नाही, त्याला कोटिंग आहे, विरघळतं. पाणी दिल्यानंतर ते विरघळत आहे. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. म्हणून मी म्हणलं शेवटी बोलतो या विषयावर. शक्यतो खतं टाकताना असताना जिथं पॉसिबल आहे तिथं माथ्यावर करा, जास्त ट्राय करू नका. हा एक मुद्दा मला तुमच्या सगळ्यांना सांगायचा. सस्ता दो बार महंगा दो एक बार. मी तुम्हाला मुद्दा मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. 8 खतं असलेलं जगात कुठलं खत नाही. नत्र, स्फुरद, पालाशे, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस. एकाच दाण्यात 8 खते. जिथं दाना पडत 8 खतं वर जातात. कुठल्याच खतात दम नाही. 10-20 मध्ये 3 खत आहे, 20-20 मध्ये 2 आहे, 12-32 मध्ये 3 आहे, 15-15 मध्ये 3 आहे. 8 खतं असलेलं खतच नाही जगात. आणि असं बरं का, ट्रक लावून विकत नाही, अंगठा लावून विकतो आपण गव्हर्नमेंटच्या मशीन. गव्हर्नमेंट सबसिडी देते आपल्याला त्या पैसे. जितके तुम्ही पैसे देता तेवढंच गव्हर्नमेंट पण आम्हाला देतं. सोपं आहे का गव्हर्नमेंट आज देईल का असा पैसा कोणाला चुकीच्या गोष्टी? प्रत्येक न्यूट्रिएंटची सबसिडी देतात आपल्याला. तर तुम्ही जिथं बसले ना तिथे MPSC UPSC झालेले अधिकारी बसलेले, ते चेक करतात आहे का ह्याच्या खातात सल्फर द्यायचे का नाही याला पैसे. आपला दाणा जर फेल असता तर 4 वर्षात आपला प्लांट बंद झाला असता. अजून काही बंद झालेलं नाही, दिवसेंदिवस वाढत चालले. चांगले खत, अतिशय चांगले, तुम्हाला फायदा होईल. पण एकच मुद्दा फक्त घरी जाताना मी जो सांगितलाय तो विसरू नका.
अर्धा एकर तुमच्या पद्धतीने, अर्धा एकर माझ्या पद्धतीने, आणि ज्याचा रिझल्ट चांगला तो चांगला. खतं टाकल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी रानात जाऊन आहे ना माझ्या घरातल्यांचा उद्धार करायचा नाही. काय साहेब खोटं बोलत आता, 10-20 लय भारी दिसते. 10-20 10 दिवस भारी दिसेल, 11 दिवशी ते खाली असेल, क्रॉपटेक वर गेलेलं असेल. स्लो रिलीजिंग आहे, हळूहळू पिकाला लागत राहतं. 37 दिवस लागतं माझ्या डेटानुसार. मुद्दा एकच आहे, झाडाचा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. काय, खालून खाल्लेली खतं त्याला साठवता येत नाही शरीरात. भाकरी खातो आपण, तासानं भाकरी होती काय राहती काय, सेम आहे झाडाला. नत्र खाल्लं, नत्र शरीरात राहत नाही साठवत. 100 किलोच्या झाडाला जाळलं तर 5 किलो खतं निघतात, 95 किलो कार्बोहायड्रेट्स निघतात जे जाळलेले असतात. मी सांगितलं कळतं ना की तुम्हाला, लक्षात येते ना तुमच्या, नीट लक्षात घ्या बरं. ह्याच्या पलीकडे शेती नाही काय. मुद्दा असा आहे माझा की खाल्लेली खतं त्याला साठवता येत नाही शरीरात, म्हणून त्याला रोज खावं लागतं बरं. मला काय काय लोक म्हणतात नाही साहेब 6:30-7 वाजता झाड झोपतं बिकतं, तर असं काय होत नाही. झाड 24 तास अन्न बनवत असतं. ते झोपलं असतं तर आपल्या इथे म्हातारी माणसं म्हणतात ना रात्री झाडाखाली झोपू नये का, कार्बन डायऑक्साईड दिवसभर घेतलेला असतो, तो सोडतं रात्री, ऑक्सिजन नसतो झाडाखाली, रात्री झाडाखाली झोपू नये म्हणते. मग ते जर झोपलेलं असेल तर कार्बन डायऑक्साईड कुठनं सोडणार, तर झाड 24 तास काम करत असतं. त्याचं एकच काम आहे, ते स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवतं ते. त्याच्यामुळे त्याला हळूहळू खायला लागतं. ही क्रॉपटेक खत आहेत ना, फार हळूहळू मस्त लागतं. युरिया एकदाच टाकला ना तुम्ही खापकीने लागतो, उंची वाढलेली दिसते. पण एखादी गुलाबजाम 2 खाल्ले चांगले, 20 खाल्ले हो. सध्या साध्या खतांमध्ये ते होते. आणि म्हणून मी तुम्हाला मागाशी एक शब्द वापरला, 10 वर्ष पुढे आपण जगात जे कुणाला बनवता आलं नाही ते आपण बनवले. चांगली टेक्नॉलॉजी क्रॉपटेकची. उसाला पण चांगली 9-24, कांद्याला पण चांगली 8-21. तुम्ही जरूर तुमच्या अर्ध्या एकरला ह्या सगळ्या ट्राय करून बघा, अर्ध्या एकरला तुमच्या करा, आणि मग बघा स्वस्त कुठलं खत आहे. घेता नाही ना राडाल, पण वापरल्यानंतर हसत राहा. साध्या खतांमध्ये त्याच्यामध्ये फरक आहे. गव्हर्नमेंटनं पण मान्य केले, सगळ्यांनी मान्य केले. आणि ते सोडा, आजचा 5वा सीझन आहे माझा कांदा. जवळजवळ आहे ना 1 लाख टन आपण महाराष्ट्रात विकले. 1 लाख टन. तुमच्यासारख्या मायबापांनी त्याला ऍक्सेप्ट केले. एक याड असू शकतो, 1 लाख लोक येडे असू शकत नाही. खतांचा प्रचार करतो यातला भांडण. तुम्हाला चांगल्या गोष्टीकडून आणखीन चांगल्या गोष्टीकडे घेऊन चालू. फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या शेतामध्ये वापर करणं लय गरजेचं आहे. किती दुसरा सांगून तिसरा सांगून रिझल्ट येत नाही. आपलं स्वतःचं गाडं स्वतःला हाकायचं आपल्याला. म्हणून म्हणलं अर्ध्या एकरमध्ये आमचं वापरा, अर्ध्या एकरमध्ये तुमचं वापरा. आमचा कंपनीचा जो डोस आहे तो 3 पोत्यांचा आहे. पहिलं 60 किलो आणि नंतर 60 किलो. पहिल्या डोसला 60 किलो, नंतरच्या डोसला 60 किलो. पहिल्या डोसला 10-20 किलो तुम्ही बेन्सळ टाका. चुनखड जास्त असेल तर 20 किलो टाका. चुनखड कमी असेल तर 10 किलो बेन्सळ टाका. बेन्सळचा उपयोग मी मगाशी तुम्हाला सांगितला, मातीच्या कणाला चिकटलेल्या क्षारांना जाळतं, ऍसिडिक करतं, जमीन चांगली होती. आणि दुसरा डोस तुम्ही 45 ते 50 दिवसादरम्यान वापरा. मला बरीच लोक 70-75 दिवशी काय कांद्याला खतं टाकताना दिसते. मूर्खपणा आहे, मूर्खपणा. तुम्ही 70-75 दिवशी जो डोस टाकता तो कांद्यामध्ये ना डायरेक्ट कांद्याचं विष तयार करतो. एक लक्षात घ्या, म्हातारपणात लय खातं का करू. 70-75 दिवशी बाढ झाल्यानंतर वरनं खाली प्रवास सुरू होतो त्याचा. आपली पात चुकती का नाही, आपली पात चुकल्यावर आपला लय मोठा बाळगा तयार होतो. 70-75 दिवसानंतर खालून वर काय जात नाही, वरून खाली यायला सुरुवात होते. कळलं ना मी काय सांगते ते. तर लय काय असं माझ्या मारायचे नाही की मी घेऊ टाकतो, मी तेव्हा टाकतो, भाऊ काय नको टाक, काही फरक पडत नाही त्या गोष्टी. आणि आणखी एक जाता एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणून सांगतो. एक सामान कांदा जर काढायचा असेल तर 8-8 सेंटीमीटरची काटकी किंवा काहीतरी टाकून कांदा लावलेला आहे ना तो निघतो. जर 2 कांदे जवळ लावले तर त्या चिंगळ्याच होणार आहे, आणि 2 कांदे लांब लावले तर ते मोठेच होणार आहे. त्याला कुठल्याने खताने कसल्याने काय फरक पडणार नाही. तर कांदा समान अंतरावर लावून हीच कांद्याची खरी तुमची एक समान आणायची सगळ्यात मोठी गती. आणि बाकी सगळ्यांना खतं खाल्लं मिळले पाहिजे, सगळं सामान झालं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि पाणी देत असताना 2 कांद्याच्या मध्ये खाली जोपर्यंत टोकरून मुळीच्या साईडची माती चेक करत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं कसं, किती द्यायचं, जाड द्यायचं का पातळ द्यायचं, जमिनीनुसार हे ठरवा. मुळी चेक करून ठरवा. आलं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात. मी आभारी तुमच्या सगळ्यांचा मला सहन केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच ऐकल्याबद्दल.